जालना बदनापूर येथील कॅनरा बँकेत 7,31,00,000 रुपयांचा सोन्याचा अपहार उघडकीस आलाय। खुद्द बँक अधिकारी चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झालेत। बँकेतील अधिकाऱ्यांनीच बनावट सोने तारण ठेवून मूळ सोने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून स्ट्रॉंग रूम मधून सोने चोरतानाचे अधिकारी सीसीटीव्हीत कैद झालेत। पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना बेड्या ठोकल्यात। बँकेच्याच लोकांनी केलेल्या या कृत्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी भीती पसरली आहे। शहरातील कॅनरा बँकेमध्ये जवळपास 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय सविस्तर माहिती आहे? बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन चेकिंग त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे का या संदर्भामध्ये? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे। अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे। तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत। मुख्य आरोपीतून 2 अटक आलेले, एक बाकी। हो, एक फरार आहे, त्याचा शोध चालू आहे।